राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं चांगलं यश मिळवलं असून राज्यात 8 जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे। देशभरात सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनीच बाजी मारली। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा 1,58,833 मतांनी पराभव केला। माढा मतदारसंघात भाजपातून बाहेर पडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत गेलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय मिळवला। त्यांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 1,20,837 मतांनी पराभव केला। शिरूर मतदारसंघ डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुन्हा राखला आहे। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 1,40,951 मतांनी पराभव केला। बीडमध्ये बजरंग सोनावणे तर अहमदनगरमध्ये निलेश लंके जायंट किलर ठरले। बीडमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत शेवटी बजरंग सोनावणे यांनी बाजी मारली। त्यांनी भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा केवळ 6,553 मतांनी पराभव केला। तर अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंके यांनी भाजपाच्या सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव केला। दिंडोरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पराभव करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या भास्कर भगरे यांनी 1,13,199 इतकं मताधिक्य घेतलं। तर भिवंडी मतदारसंघात बाळ्यामामा म्हात्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा 66,121 मतांनी पराभव केला। वर्धा मतदारसंघात भाजपाच्या रामदास तडस यांच्यावर 81,648 मतांनी विजय मिळवत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमर काळे विजयी झाले।